नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपासून उमेदवारांनी सुद्धा जोरदार प्रचार केला आणि त्यामुळे कुठे प्रचार झालाय तर कुठे आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळाल्यात, तर काही ठिकाणी निवडणुका पुढेही ढकलण्यात आल्या। त्या संदर्भातल्या सगळ्या बातम्यांचा नॉनस्टॉप आढावा आपण घेणार आहोत। पुढारी न्यूजचा हा विशेष कार्यक्रम इलेक्शन विना थांबा। प्रचारातील वादग्रस्त वक्तव्य नेत्यांना भोवणार प्रलोभने देणाऱ्या 20 नेत्यांच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून दखल। एकनाथ शिंदे, अजित पवार, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यांचा समावेश। राज्यातील तब्बल 22 नगर परिषदांच्या निवडणुका लांबणीवर, मतदानाला 2 दिवस शिल्लक असताना निवडणुकीला ब्रेक। पुणे, सातारा, सोलापूर, यवतमाळ जिल्ह्यातील निवडणुका पुढे ढकलल्या। कायदेशीर सल्ला घेऊनच निवडणुका पुढे ढकलल्या। पुढे ढकललेल्या निवडणुकांचा इतर निवडणुकीवर परिणाम होणार नाही, राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। निवडणुका पुढे ढकलल्याने मुख्यमंत्री फडणवीसांकडून नाराजी व्यक्त। निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा, निवडणूक आयोगाला याबाबत निवेदन देणार फडणवीसांचं वक्तव्य। निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर निवडणुका थांबवल्या जात नाहीत, अशा प्रकारे निवडणुका थांबवणं चुकीचं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नाराजी व्यक्त। निवडणूक आयोगाची भूमिका चुकीचे अर्थ लावून निवडणुका पुढे ढकलल्या, पक्ष कार्यकर्त्यांचे परिश्रम वाया गेले। अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या नाशिकच्या विविध भागांमध्ये आज सभा। फडणवीसांची सिन्नर इथे सभा, तर शिंदेंची त्र्यंबकेश्वरमध्ये सभा। अजित पवारांची भगूर, ओझर आणि पिंपळगाव, बसवंत इथे सभा। पुण्यातल्या चाकणमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा संपन्न। काही वर्षांनी चाकणची महानगरपालिका करावी लागणार, दादांचं पुन्हा एकदा विधान। पुण्यातल्या राजगुरुनगरमध्येही अजित पवारांनी घेतली सभा। शरद पवारांमुळे मला कामाची संधी मिळाली, हे मी विसरूच शकत नाही, अजित पवारांनी सभेतून दिली कबुली। पुण्याच्या राजगुरुनगरमधील सभेत कार्यकर्त्यांनी भाषणादरम्यान अजित पवारांचा राज्याचे मुख्यमंत्री असा केला उल्लेख। यावेळी मला उपमुख्यमंत्रीच म्हणा, मुख्यमंत्री नाही, दादांचा विनोदी इशारा। आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय दादासाहेब पवार, अजितदादा पवार, दादांचं नाव सातत्याने पुढे येतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची संभाजीनगरच्या पैठणमध्ये सभा। नगराध्यक्ष जर आपला झाला तर ट्रिपल इंजिन होईल, उद्याचं मतदान म्हणजे पैठणचा विकास घडवण्याचं मतदान आहे, शिंदेंचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जुन्नरमध्ये प्रचार सभा। बिबटमुक्त परिसर करण्यासाठी आम्हाला साथ द्या, इथे IT पार्क उभे राहणार, शिंदेंचं आश्वासन। शिंदेंकडून स्वतःच्या नावापुढे मुख्यमंत्र्याचा उल्लेख। हिंगोली शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी भर सभेतून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लावला फोन। मैं जो बोलता हूं वो मैं करता हूं असं म्हणत शिंदेंनी फोनवरनं दिलं आश्वासन। बीडच्या आष्टी इथले सामाजिक कार्यकर्ते मनोज चौधरी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी व्यासपीठावर धाव, पण पोलिसांनी हस्तक्षेप करत रोखलं आणि मंडपाबाहेर नेलं। वर्ध्यात शिवसेनेच्या उमेदवाराची प्रचार रॅलीमध्ये नेत्या मनीषा कायंदे आणि कलाकार गौरव मोरे यांची उपस्थिती। शहरातील विविध मार्गानं रॅलीचं मार्गक्रमण। वर्ध्याच्या पुलगाव इथे काँग्रेसच्या वतीनं शक्ती प्रदर्शन करत रॅली। माजी राज्यमंत्री रणजित कांबळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती। रत्नागिरीतल्या राजापूर नगर परिषदेमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीकडून प्रचार रॅलीचं आयोजन। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि माजी आमदार हुस्नबानू खलिपे उतरल्या प्रचारात। यवतमाळच्या उमखेड नगर परिषद निवडणुकीतील महायुतीच्या प्रचारासाठी द ग्रेट खलीचा रोड शो। महायुतीकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निधी भुतडा या रिंगणात।
चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रचारासाठी गौतमी पाटीलचा रोड शोला नागरिकांची प्रचंड गर्दी. नगर परिषदेमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस थेट लढत. गडचांदूरमधील उमेदवार निलेश ताजनेंच्या प्रचारासाठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा भव्य रोड शो. अभिनेत्रीला पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी. गडचांदूर नगर परिषदेत तिरंगी लढत. जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका निवडणुका 31 जानेवारीपर्यंत संपवण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिलेत. त्यामुळे सर्व निवडणुका 31 जानेवारीपर्यंत संपवाव्या लागणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं स्पष्ट. निवडणूक आयोगाच्या कामकाजात सुरुवातीपासूनच अनेक त्रुटी आणि मतदार याद्यांमध्ये घोळ. उद्या मतदान असताना एक दिवस अगोदर स्थगिती देणं चुकीचं, श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य. निवडणूक आयोगानं निवडणुकीचा दिलेला कार्यक्रमच संशयास्पद. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोग कसा वागतोय? तुम्ही अचानक निवडणुका पुढे ढकलणार, याचा परिणाम जनतेवरती काय होतो? काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा सवाल. त्यांना पुन्हा 20 दिवसाचा कार्यक्रम तुम्ही पुढे दिलेला आहे, त्याचा परिणाम काय? याची जबाबदारी कोण घेणार? मग त्या सुप्रीम कोर्टच्या निर्णयाला अधीन राहून निवडणुका घ्या. त्याच्यात जर त्रास झाला तर याची जबाबदारी कोणावर? आता ह्या 20 दिवसाची जबाबदारी कोणावर? तुम्ही कार्यक्रम आखताना चुका तुमच्या आहेत निवडणूक आयोगाच्या, त्याचं मात्र प्रायश्चित्त मात्र जनतेने का भोगावं? मतदान होईपर्यंत अनेक नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीला स्थगिती मिळू शकते. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला त्यावेळी मी म्हणालो होतो, ही गोष्ट खरी ठरली. शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि फलटण नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली असली तरी जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांचे निकाल एकत्र जाहीर करा. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची निवेदनाद्वारे मागणी. इलेक्शन कमिशनला, स्टेट इलेक्शन कमिशनला आपण कळवलेलं आहे की आज या जिल्ह्यात महाबळेश्वर आणि फलटण सोडले तर बाकीचे इलेक्शन्स होऊन जाणार आहेत. 3 तारखेला त्याचे निकाल लागणार आहेत आणि ह्या निकालांचा परिणाम आमच्या इलेक्शनवर होऊ नये म्हणून ज्या पद्धतीने लोकसभेचे इलेक्शन असते, विधानसभेचे इलेक्शन जर टप्प्याटप्प्याने होणार असेल तर निकाल बाकी एकाच दिवशी निघतात. त्याच पद्धतीने या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर बाकीच्या नगरपालिकेचे निकाल हे राखून ठेवावेत. मतदानाला 48 तास असताना निवडणुका स्थगिती करणं अनाकलनीय. राज्य निवडणूक आयोग स्वतःचे नियम पाळण्यात अपयशी. हर्षवर्धन सकपाळ यांचा घणाघात. एका विशिष्ट पक्षाला फायदा व्हावा यासाठी या निवडणुका पुढे ढकलल्या. शिंदेच्या शिवसेनेचे अंबरनाथ जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांचा आरोप. निवडणूक विभागाने कोणाच्या तरी फायद्यासाठी, कुठल्या तरी पक्षाच्या हितासाठी शिवसेना इथे विजय होणार हे लक्षात घेऊन त्यांनी ही निवडणूक पुढे ढकललेली आहे. निवडणूक पुढे ढकलण्यासाठी जी काही कारणं असतात त्याचं एकही कारण या अंबरनाथ शहरामध्ये घडलं नव्हतं. लाडकी बहीण योजना बंद झाली तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन. शिरपुरामध्ये प्रचार सभेदरम्यान आमदार अमरीशभाई पटेल यांचं वक्तव्य. आमच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जर महायुतीनं डावललं तर आम्ही स्वबळावर लढू. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांचं वक्तव्य. अपेक्षा आहे की त्यांनी महायुती घडवावी आणि ते करावं आणि त्या पद्धतीनं आमची तयारी सुरू आहे. परंतु जर त्यांनी आम्हाला जवळ घेतलं नाही किंवा आमच्या पक्षाला बरोबर घेतलं नाही तर नाईलाजानं आम्हालाही आमचे 11 उमेदवार त्या ठिकाणी तयार करायला लागतील आणि उभे करायला लागतील. भारतीय जनता पक्ष राज्यातील मोठा आणि जनतेशी जोडलेला पक्ष असल्याचा वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला विश्वास. आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप अव्वल कामगिरी करणार असल्याचाही दावा. हा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष येईल आणि मॅक्झिमम यश भारतीय जनता पक्षाला मिळणार आणि त्याच्यामुळे आम्ही चिंतित नाही.
आम्ही चिंतन केलेलं आहे, जनतेशी आम्ही जोडलेले आहोत. त्याच्यामुळे जनतेचा कौल हा भारतीय जनता पक्षाला मिळेल असा विश्वास आहे. खोपोली नगर परिषदेच्या रणधुमाळीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये रंगला डीएनए वॉर. महेंद्र थोरवे यांनी भर सभेमध्ये तटकरेंचा राजकीय डीएनए खराब झाल्याची केली टीका. खासदार आमदारांना कमिशन मिळत नाहीत म्हणूनच ते माझ्यावरती आरोप करतात. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी धाराशिवमधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद गंगणे यांचा खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यावर हल्लाबोल. लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय तो झोप येत नाही, माझं नाव घेतल्याशिवाय त्यांचा प्रचार पूर्ण होत नाही. ज्या गोष्टीचे माझ्याकडे त्यांनी आरोप करतात, तुम्ही पत्रकारांनी त्यांचे सगळे जेवढे उमेदवार आहेत त्याची कुंडली घेतली का? त्यांचे जे 4-5 उमेदवार आहेत त्यांची कुंडली करावं, त्यांच्यावर काय केसेस आहेत काय नाही हे खुल्लं करून तुम्ही सांगा ना. येणाऱ्या काळात ट्रिपल इंजिनच्या माध्यमातून कळंबच्या विकासाला नवी गती मिळणार. शहराला ठोस दिशा आणि परिणामकारक वेग देणार भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं वक्तव्य. सोलापूरमधील अनगर नगरपंचायतीची निवडणूक स्थगित झाल्यानं आनंदच आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंचं वक्तव्य. मला वाटतं नियतीचे फासे फिरलेत, थिटेंचं विधान. पंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणुकीची जी स्थगिती आलेली आहे याचा आता आनंदच म्हणावा लागेल. आणि मला वाटतं की नियतीचे फासे हे फिरलेले आहेत की पाटील परिवारांनी किती वेळा आनंद साजरा करायचा आणि किती वेळा फुगड्या घालायच्या हे आता त्यांनीच ठरवावं. भावनिक करून निवडणुकीमध्ये मतं मागणं ही बापूची जुनी सवय. आमदार बाबासाहेब देशमुखांचा शहाजी बापू पाटलांवर घणाघात. तर बापूंच्या ऑफिसवरती छापा पडला तसा आमच्याही ऑफिसवरती छापा पडला, देशमुखांचं वक्तव्य. तुम्हारा वक्त आया है, हमारा दौर था और रहेगा. घराणेशाहीवरून आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला रक्षा खडसे यांचे शेरो शायरीतून उत्तर. कुछ देर एक खामोशी है, कुछ देर एक खामोशी है, फिर शोर आएगा. तुम्हारा सिर्फ वक्त आया है, तुम्हारा सिर्फ वक्त आया है. हमारा दौर था और वो फिर आएगा. सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी उद्या पूर्ण ताकदीनं मैदानामध्ये उतरा. सशक्त भारतासाठी सशक्त भाजप गरजेचा. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. प्रचारामध्ये ना पवार ना ठाकरे, कार्यकर्त्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले. काँग्रेसचे स्टार प्रचारक तर यादीतच राहिले. ना कोणी फिरले ना कोणी प्रचार केला. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचं ट्विट. चिखलदऱ्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडनं राजेंद्र सुभवंशी तर काँग्रेसकडनं शेख अब्दुल शेख हैदर मैदानात. पनवेलमध्ये मतदार यादीतील मोठा घोळ समोर. मतदार यादीमध्ये एकाच वडिलांचं नाव असलेली 265च्या वर मुलं. नक्की कोण धृतराष्ट्र झाला आहे? बाप की निवडणूक आयोग? मनसेचा निवडणूक आयोगाला सवाल. वाशिम जिल्ह्यामधील रिसोड, कारंजा, मंगळूरपीर या 3 नगरपरिषदांसह मालेगाव नगरपंचायतीसाठी उद्या मतदान होणार. या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज. रत्नागिरी जिल्ह्यामधील 200 मतदान केंद्रांसाठी 1200 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती. मतदानासाठी ईव्हीएम मशीनचं वाटप सुरू. 441 ईव्हीएम मशीन मतदानासाठी राखीव. बुलढाणा जिल्ह्यामध्ये उद्या 10 नगरपरिषदांसाठी होणार मतदान. मतदान साहित्य घेऊन अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना. गडचिरोलीसह आरमोरी आणि देसाईगंज नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. स्ट्रॉंग रूम आणि ईव्हीएम साठवणूक कक्षाला कडेकोट सुरक्षा. उद्या पार पडणार मतदान. यवतमाळमधील एकूण 10 नगरपरिषदांसाठी उद्या मतदान. प्रत्येक मतदान केंद्रावरती ईव्हीएम मशीन घेऊन पथक रवाना. निवडणूक आयोग मतदानासाठी सज्ज.
साताऱ्यामधल्या राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या कराड आणि मलकापूरमध्ये मतदान साहित्याचं वाटप, मतदानावेळी अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त. धुळ्यातल्या शिरपूर पिंपळनेर नगरपरिषद आणि सिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज. 500 पेक्षा अधिक पोलीस आणि 400हून अधिक होमगार्ड तसंच राज्य राखीव पोलीस दलाच्या 2 तुकड्या असणार तैनात. उद्या होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज. नाशिकमध्ये मतदान साहित्याचं करण्यात आलं वाटप. नंदुरबारमध्ये उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं निवडणूक प्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याचं वाटप. जिल्ह्यातील जवळपास 2,25,000 मतदार बजावणार मतदानाचा हक्क.